निश्चितपणे मी आपल्याला सांगेन की येणाऱ्या 19 तारखेला जो महाराष्ट्राचा विधानसभेचा निकाल लागणार आहे त्या निकालामध्ये निश्चितपणे या ठिकाणी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती आल्याशिवाय राहणार नाही या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली। आपण बघितलं गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशातील या राज्यातील जनतेला खोटी अशा प्रकारचं आश्वासन देण्याचं काम त्या माध्यमातून केलं। या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये जे घडलंच नाही अशा प्रकारच्या गोष्टीवरती आरोप करण्यात आला आणि त्यामुळे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून लोकांच्या समोर एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। परंतु आपण बघितलं असेल गेल्या 4-5 महिन्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं मोदीचं सरकार या ठिकाणी देशामध्ये काम करत आहे त्यांनी सांगितलं गरीब माणसाला की चांगले दिवस येतील, परंतु आपण पाहतोय गेल्या 5 महिन्यामध्ये ही महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे। या ठिकाणी शेतकऱ्याच्या संदर्भात सांगितलं होतं की आम्ही उत्पादन खर्चावरती आधारित शेतीमालामध्ये भाव देऊ, परंतु आज आपण पाहतोय की निर्यातीवरती या ठिकाणी बंदी करण्यात आली आणि त्यामुळं आमचा सोयाबीनचा भाव जो 5,000 रुपये क्विंटलचा होता तो आता 2800 रुपये 3,000 रुपयावर येऊन बसलेला आहे। हे सर्व कारण या ठिकाणच्या सरकारचं धोरण आहे। आपण बघितलं असेल की औषधाच्या किमती या ठिकाणी अत्यंत कमी अशा प्रकारच्या देशामध्ये होत्या, परंतु मोदीच्या सरकारने औषधाचं जीवनावश्यक वस्तूमधनं बाजूला काढलं, त्यामुळे 400 रुपयाचा औषध आता जवळपास 9,000-10,000 रुपयाला झालेला आहे। कॅन्सरचा औषध त्याच पद्धतीनं झालेला आहे आणि म्हणून आता येत्या काळामध्ये आमचा जो गरीब माणूस आहे तो गरीब माणूस आता औषध विकत घेऊ शकणार नाही, त्याला मरणाची वाट पाहावी लागेल अशा प्रकारची परिस्थिती आली आहे। त्यांनी सांगितलं होतं की आम्ही स्वीट बँकेतनं काळा पैसा परत आले, परंतु 5 महिन्यामध्ये 1 रुपया सुद्धा स्वीट बँकेतनं आला, महागाई कमी झाली आणि अशा असंख्य प्रकारच्या घटना या 5 महिन्यामध्ये काय झालं तर मी आपल्या सर्वांना सांगेन की ज्या पद्धतीनं जमीन